नमस्कार, मी मोहित. जिओपॉलिटिक्स बाय मोहितच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. इंडिया आणि चायनाचे रिलेशन परत एकदा सुधरत आहे. 2021मध्ये बंद झालेल्या एनर्जी ट्रेड ही परत एकदा सुरू झाली आहे. कारण की 18 जुलै 2025 रोजी युरोपियन युनियनने गुजरातच्या नायरा एनर्जीच्या रिफायनरीवरती सँक्शन्स लावले होते. ते सँक्शन्स अशामुळे लावले होते की नायरा हे 72% ऑइल त्यांचं रशियाकडून घेतं, जे बँड ऑइल असं युरोपियन युनियन संबोधित करतं. परंतु 13 ऑगस्ट 2025 रोजी पहिल्यांदाच आपण चायनाला एक डिझेल कार्गो पाठवलेला आहे, जे जवळजवळ 4,96,000 बॅरल्स एवढं डिझेल आपण चायनाला पहिल्यांदा 2021 पहिल्यांदा 4 वर्षातून पहिल्यांदा पाठवलेलं आहे. त्याचबरोबर चायनाने युरिया एक्सपोर्ट करणं देखील सुरू केलं आहे. भारत हा जगामध्ये सगळ्यात जास्त युरिया एक्सपोर्ट करणारा देश आहे. आपण हा युरिया शेतीसाठी वापरतो. त्याचबरोबर भारत चायनामध्ये बंद असलेले व्हिसा देखील सुरू केले आहे, डायरेक्ट फ्लाईट सुरू केल्या आहेत. हे सर्व करण्याचं कारण असं आहे की यू एस टॅरिफ लावत आहे. त्यामुळे रशिया, चायना आणि भारत हे एकत्र येत आहे, एक नवीन वर्ल्ड ऑर्डर तयार करत आहे. त्याचबरोबर जे बॉर्डर डिस्प्यूट होते भारत आणि चायनामध्ये सुरू असलेले, ते देखील हळूहळू कमी होत आहे, जवळ येत आहे. ही खूप चांगली गोष्ट आहे. हे कॉर्पोरेशन जर चांगलं राहिलं तर ब्रिक्स करन्सी देखील आपण त्यावरती काम करू शकतो. डॉलरायझेशन व्हायला खूप मदत होईल, कारण की मेन प्लेयर ब्रिक्समधले जे आहेत ते इंडिया, चायना, रशिया, ब्राझील आहे. त्यामुळे रशिया इंडिया तर मित्र आहेच, रशिया चायना पण मित्र आहे, पण इंडिया चायनाचे संबंध नीट होणे खूप गरजेचं आहे. कारण की जगामध्ये 3 सुपर पॉवरपैकी एक सुपर पॉवर चायना, रशिया, त्यानंतर त्याच पुढची सुपर पॉवर इंडिया देखील होत आहे. त्यामुळे ह्या तिघांना येणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर जे चायना इंडियामधले टेन्शन होते ते कमी होत आहे, एनर्जी ट्रेड सुधारत आहे. त्यानंतर एकमेकांचे मिनिस्टर एकमेकांच्या देशात जात आहे, त्यामुळे डिप्लोमॅटिक एंगेजमेंट पण खूप सुधारत आहे. ट्रेड जास्त होत आहे. इकॉनॉमिक अँड स्ट्रॅटेजिक कॉर्पोरेशनला ह्या सर्व गोष्टीने खूप मदत होईल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.